एकच कलिंगड वापरून एका कलिंगडाचे 3 पदार्थ कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवते. स्पायसी टँगी असं कलिंगड, कलिंगडाचा सरबत आणि कलिंगडाच्या आईस कँड्या. नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकच कलिंगड वापरून 3 पदार्थ कसे बनवायचे ते दाखवणार आहे मी तुम्हाला. एक मोठं कलिंगड घ्यायचं, त्याला मध्यभागी कापून घ्यायचं आणि त्यातलाच एक मोठा असा स्लाइस काढायचा. पहिला आपण बनवतोय चटपटीत असं कलिंगड, त्यासाठी एक मोठा स्लाइस कापून त्याला तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करून घ्यायचं असेल ना त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. मला त्रिकोणी कलिंगड हवं आहे म्हणून मग मी असं त्रिकोणी कट करते. एका स्लाइसचे 4 भाग करून असे हे त्रिकोणी स्लाइसेस कट होतात बघा. तर हे असे कलिंगड कट करून आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. ह्याच्यासाठी सगळ्यात आधी तर कलिंगडाच्या बाहेरून दिसणाऱ्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या, म्हणजे खाताना त्या दाताखाली येणार नाहीत. आता मसाल्यासाठी आमचूर पावडर घ्या, चाट मसाला घ्या, साखर घ्या, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिंचेचा जो सॉस असतो किंवा पल्प असतो, गर असतो, तो घालायचा. नसेल तर कुठलीही आंबट गोड चटणी तुम्ही घेऊ शकता आणि त्याला ना हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आता आपला ना हा एक सॉस तयार झालेला आहे जो एकदम आंबट आणि तिखट असा आंबट गोड असा आहे. आता तिखट होण्यासाठी काय करायचं, तिखट घ्यायचं, लाल तिखट आणि मीठ घ्यायचं. त्याला ना असं मस्त मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात आधी आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आंबट गोड अशी, ती पूर्णपणे व्यवस्थित अशी कलिंगडावरती स्प्रेड करून घ्यायची, छान अशी लावून घ्यायची त्याला, म्हणजे खाताना ना एक असा मस्त आंबट गोड फ्लेवर येतो. तर हे मस्त असं लावून झाल्यानंतर आपण जे तयार करून ठेवलेली पावडर आहे लाल तिखट आणि मिठाची, त्यात हे चांगलं ना डिप करून घ्यायचं, म्हणजे एकदम सगळीकडे मस्त तिखट मीठ लागलं पाहिजे. दिसायला तर एकदम मस्त असं तोंडाला पाणी सुटेल असं हे कलिंगड दिसतं, तितकंच ते खायला सुद्धा टेस्टी लागतं. तर तुम्ही अजूनपर्यंत नसेल ट्राय केलं नाही ही रेसिपी तर तुम्ही हे नक्की ट्राय करा, कारण हे एकदम भन्नाट आहे. आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तर कलिंगड येतात, म्हणूनच मी म्हटलं की एका कलिंगड वापरून आपण बरेच पदार्थ करू शकतो. तर इथे माझं स्पायसी टँगी असं हे कलिंगड बनून तयार झालेलं आहे. एकदम मस्त लागत होतं हे. आता दुसरी रेसिपी तुम्हाला दाखवते. त्यासाठी काय करायचं, उरलेला जो भाग आहे अर्धा, त्यातलाही अर्धा भाग वापरलेला आहे मी. त्यातला जो लाल भाग आहे, जो लाल रंगाचा, तोच आपण इथे घेणार आहोत. तर सगळा लाल पार्ट जो आहे तो मी आधी काढून घेते, त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि त्यातल्याही ज्या बिया आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या. बारीक फोडी चिरून झाल्यावरती सगळ्या चिरलेल्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या. तुम्हाला जेवढा ज्यूस हवा असेल तेवढ्या फोडी तुम्ही करून ह्यात घालू शकता. त्याच्यामध्ये साखर घालायची, कलिंगड किती गोड आहे त्या प्रमाणामध्ये ह्यात साखर ॲड करायची. जास्त गोड असेल तर कमी साखर घाला, कलिंगड कमी गोड असेल तर थोडी जास्त साखर घाला. त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असतील तर स्पायसेस ॲड करू शकता, जसं की चाट मसाला, काळं मीठ, हे सगळं. पण मी इथे काहीच घातलेलं नाही, फक्त साखर घालून हे मिक्सरमध्ये फिरवून आणलेलं आहे. आता हा आपला सरबत तयार झाला आहे. तो सरबत आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये घाला. आईस्क्रीमचं मोल्ड नसेल तर तुमच्याकडे ग्लास असेल तर ग्लासामध्ये सुद्धा चमचा ठेवून तुम्ही हे बनवू शकता. तर आईस्क्रीमच्या मोल्डची झाकण बंद करून ह्याला एक 7 ते 8 तासभर डीप फ्रीझरमध्ये मस्त फ्रीज करून घ्यायचं. 8-10 तासानंतर भांडं बाहेर काढून पाण्याच्या मदतीने तुम्ही ह्या डिमोल्ड करून घेऊ शकतात आणि आपल्या इथे मस्त अशा कलिंगडाच्या आईस कँड्या बनून तयार झालेल्या आहेत. आईस कँडीसाठीच आपण जो सरबत बनवला होता तोच कलिंगडाचा सरबत म्हणून सुद्धा आपण पिऊ शकतो. तुम्हाला माझ्या या तिन्ही रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.